नेतृत्व गुणांबद्दल आपण बोललो, नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल आपण बोललो. ही नेतृत्वाची क्षमता जी असते ना, त्याच्यामध्ये असाही एक भाग असायला पाहिजे का की आपल्या हाताखालच्या लोकांकडनं काम करवून घेणं ही सुद्धा एक क्षमता आहे. शेवटी प्रत्येकाला दिलेलं काम आणि त्या प्रत्येकाच्या कामाची क्षमता ह्या शेवटी एक आन्सरेबिलिटी किंवा उत्तर कोण देतं तर एकच माणूस देत असतो की बाबा हे तू का केलं नाहीस, हे तुमच्या टीमकडून का झालं नाही. तर आपण जेव्हा लीडर म्हणतो तेव्हा त्या लीडरने ह्या गोष्टींची शांततेने किंवा आपण म्हणतो ना की एक संवाद साधून, संवाद कौशल्याच्या माध्यमातून एक रॅपो ठेवून एक ह्या सगळ्या गुणांची सुद्धा नेतृत्व क्षमता वाढवायला उपयुक्त ठरतील असं तुम्हाला म्हणायचं आहे. निश्चितच. आपण बऱ्याचदा जे सिनियर्स असतात ते हे विसरतात की तो माणूस जो तुमच्याकडे कामाला येतो, यू हॅव टू लुक ॲट हिम ॲज अ 24 hours पर्सन. तो फक्त 8 तासामध्ये जगत नाही आयुष्य, तो 24 तासात आयुष्य जगतो. त्याच्यापैकी कदाचित 8 तास झोपेत जात असतील, पण बाकीच्या तासांमध्ये पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. तर त्याच्याबद्दलचं एक आस्था ठेवणं आणि तो काय माइंडसेटने ऑपरेट करतो आहे, त्याला आयुष्यात काय हवं आहे ते समजून घेणं, त्याच्याकडे काय कॅपेबिलिटीज आहेत आणि काय नाही आहेत ते समजून घेणं आणि त्याला एक स्पष्ट पण एक प्रेमाचा सल्ला म्हणजे नॉन ऑब्जेक्टिव्ह असं नव्हे, पण म्हणजे त्याला एक आपुलकीचा सल्ला की तुझ्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत पण तुझ्याकडे ह्या गोष्टी आहेत आणि तुला ह्याच्या गोष्टीवर तू जर का लक्ष केंद्रित केलंस तर जसं ते कॉम्बिनेशन लॉक असतं त्याला डिजिट्स असतात, तर काही डिजिट्स आहेत पण काही डिजिट्स जागेवर नाही आहेत, तर ती जर का डिजिट्स जागेवर आली तर हे कुलूप उघडणार आहे, लक्षात घे. हे जर का सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याला समजा ट्रेनिंगची गरज असेल तर त्याला ते ट्रेनिंग उपलब्ध करून दिलं, तो रिस्पॉन्ड करतोय की नाही ते इनपुट्सना त्याचा एक मोजमापन ठेवलं आणि त्याला फीडबॅक दिला की हे तू करतोयस. नेहमी तुम्हाला काय आवडतं तेच तुमच्या एम्प्लॉईला आवडतं, कौतुक आवडतं, तर पहिल्यांदा रेकग्निशन द्यायचं, त्याचं कौतुक करायचं, कामाचं मोजमाप करायचं. त्यांनी जे बरोबर केले त्याचं पहिल्यांदा कौतुक करा, त्याच्यानंतर त्यांनी जे नाही केलं आहे ते त्याला त्याच्या एका लेव्हलला या की तो आणि तुम्ही दोघंही अग्री करतात की हो हे आपण ठरवलं होतं, कसं करायचं हेही ठरवलं होतं पण हे झालं नाही. त्याला विचार का झालं नाही रे, तुला करायचं होतं मला माहिती आहे पण हे का झालं नाही. तर तो काहीतरी कदाचित प्रोसेस करेक्शन असेल तो सांगेल ते. आणि त्याच्यानंतर जर का ते तरीसुद्धा होत नसेल तर त्याला कदाचित रिट्रेनिंगची गरज असेल. रिट्रेनिंग जर का नाही झालं म्हणजे त्याला नॉलेज पण आहे आणि स्किल पण आहे पण ॲटिट्यूडचा प्रॉब्लेम आहे, तर त्याला ते सांगायचं आणि ते ॲटिट्यूड जर का रिजिडिटी असेल तर त्याला रिप्रिमेंड करायचं, मग त्याला त्याची शिक्षा थोडीशी करायची. त्याच्यानंतर जर का तो इम्प्रूव्ह करत नसेल तर तुम्हाला त्याला रिप्लेस करायला लागेल. तर पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर का तुम्ही ट्रेनिंग हा जर का भाग म्हटला तर ट्रेनिंग देणं आणि ट्रेनिंग नंतर एक नवीन हॅबिट बिल्ड करणं, एक नवीन सवय कामाची बिल्ड करणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा कॉर्पोरेट्समध्ये ट्रेनिंग्स होतात पण नवीन सवय बिल्ड करण्याकरता म्हणून मदत केली जात नाही. तर म्हणून आपण मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत, आज कॉल सेंटरचं सपोर्ट आहे. जेव्हा अडचण येते काम करत असताना तेव्हा काहीतरी उपलब्ध हवं असतं, मदत हवी असते की हे मी कसं करेक्ट करू, तर त्याच्या साधनाने आपण ते हेल्प करतो. आणि त्याच्यामुळे तो माणूस तुमच्या खाली काम करतो तो कोण आहे, ही इज अनदर यू, तो वेगळे तुम्हीच आहात ते. तर तुम्ही स्वतःला कसं त्याच्याकरता तयार करावं तो त्याचा तुम्ही विचार केला तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला तयार करू शकता आणि मदत करू शकता.